आज फायनल खेळवायची लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे खेळाडू कमी असतील तर ते कमी खेळाडूंनी खेळतील. आपण मात्र फलंदाज पाठवून द्या. व्यासपीठावर पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊयात. सन्माननीय विजय भोईर साहेब आपल्या मंचाची शोभा वाढवत आहेत. आतकोली गावचे उद्योगपती समाजसेवक विजयजी भोईर त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. अनिलजी भालेकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय विजय भोईर साहेबांना सन्मानित करावं. आई एकविरा चषक 2026 जुपाडा या स्पर्धेअंतर्गत पाहुण्यांचा मान सन्मान यथोचित सन्मान मूर्ती आहेत विजय भोईर साहेब आतकोली गावचे समाजसेवक. त्यांचा हा शुभ सन्मान अनिलजी भालेकर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन करण्यात येत आहे. चला वांद्रे संघ आपण कोऑपरेट करा. फार अधिकचा वेळ तुम्हाला देखील खर्च करता येणार नाहीये कारण ही द्वितीय फेरीची मॅच आहे. एक सामना तुम्ही जिंकलेला आहे आणि खेळाडूंची ही जबाबदारी असली पाहिजे की सामना सुरू होण्याच्या अगोदरच आपण मैदान पहिल्या दिवसापासून उद्घाटनाप्रसंगी देखील भरपूर मान्यवर उपस्थित होते आणि स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहुणे येथे उपस्थित होताना दिसत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत आहे. सचिनजी राणे यांची देखील उपस्थिती आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. बाधाणे गावचे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅचला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी दत्ता सुतार आणि मोहन साळवी दोन अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेत. मागच्या मॅचमध्ये मोहन अक्षरशः बरसला होता. एकमेव फलंदाज आहे या स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधून अर्धशतक आपण बघितलंय. गोलंदाजीला सुरुवात करतोय गणेश. पहिला बॉल दत्तासाठी खोदून काढावा लागलाय स्ट्रेट टू द फिल्डर. धावचीची संधी होती मात्र फंबलिंग घडली आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल हातातून निसटला आणि त्याचाच फायदा घेतलाय फलंदाजांनी. अथवा चांगली संधी होती दत्ताला धावबाद करण्याची. चिकी सिंगल पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन. बरोबर 2:06 या मॅचला आपण सुरुवात केली आहे आणि हा सामना देखील प्रत्येकी 3 षटकांचा आहे. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसलेले आहेत त्यांनी वर बसायचं. खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसायचं. बाहेर कोणी येऊ नका आणि जे इतर एक्स्ट्रा खेळाडू दुसऱ्या टीमचे तिथे असतील तर त्यांना विनंती आपण तिथे थांबू नका. रेलिंगच्या पलीकडे प्रेक्षकांनी देखील रेलिंगच्या पलीकडे जाऊन सामन्याचा आनंद लुटायचा आहे. फुलटॉस आहे. सुरेख फटका समोर लॉंगॉनचा खेळाडू येईल बॉलवर अक्षरशः झेपावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण हेजिटेशन धावचीची संधी अँड यस ही इज गॉन. क्षेत्ररक्षण अभिजितचं कौतुक करावं तेवढं कमी असेल आणि इकडे दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान ताळमेळचा अभाव होता. पहिल्या बॉलवर देखील आपण बघितलं की एक रिस्की सिंगल त्यांनी घेतली होती. यावेळेला सिंगल तर होती परंतु दुसरी धाव मिळणं फार कठीण होतं. हा ना सुरू होता आणि त्यामध्येच त्यांनी अखेर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. मोहनला माघार घ्यावी लागलेली आहे. पहिल्या सामन्याचा हिरो या मॅचमध्ये फक्त एक धाव बनवून बाद झालेला आहे. गणेशचा हा बॉल खोलवट टप्प्याचा. टप्पा चांगला आहे परंतु लाईन खराब आहे. वाईट बॉल उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 3 एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन बॅटर संतोष सुतार नॉन स्ट्रायकर सेंडला आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष सुतार खरं तर बऱ्याचदा आपण त्याला डेथ ओव्हर्समध्ये खेळताना बघितले आणि आता हा सामना डेथ ओव्हरचाच मानून खेळावं लागणार आहे कारण 3 षटकांची लढत आहे. उडवला आहे परंतु टॉप एज विकेट कीपर बॉल खाली गोलंदाज पोहोचलाय. ओ माय गॉड दोघांच्या मध्ये कॉलिंगचा अभाव परंतु झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. एकमेकांकडे लक्ष नव्हतं परंतु अशा परिस्थितीमध्ये झेल सुटण्याचे चान्सेस जास्त असतात परंतु येथे तसं घडलेलं नाहीये.
ही महत्त्वाची बाब आहे. वांद्रे आई गावदेवी स्पोर्ट्स वांद्रे आणि जबरदस्त सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. निराशाजनक सुरुवात आहे सापे संघाची. नवीन बॅटर सचिन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही आहे, मिड विकेटला थोडीशी चूक, परंतु ती चूक सावरली आहे दुसऱ्या फिल्डरने. जबरदस्त बॅकअप, क्षेत्ररक्षणाचा स्तर चांगला राहिला आहे आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. एका दाब्याच्या मदतीनं धावसंख्या 4. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेला सुरेख कव्हर ड्राईव्ह, मिसफिल्ड. कव्हर्समध्ये दोन दोन खेळाडूंकडून आता चुका घडतायत. 2 धावा जरूर मिळतील. खूप चांगलं टायमिंग साधत असताना हा फटका खेळलाय संतोष सुतार. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. महत्त्वाची भूमिका त्याला बजावावी लागणार आहे, कारण सुरुवात खराब झाली आहे. डाव सावरावा लागणार आहे आणि काउंटर अटॅक देखील करावं लागणार आहे. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 6. 2 गडी बाद. नेक्स्ट मॅच असणार आहे आई एकविरा जुपाडा विरुद्ध संघर्ष समतानगर. यावेळेला लॉफ्ट केलाय, समोर उडवलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना बॉल चाललाय लॉंग ऑफला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे संतोषच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. पहिल्या 3 दिवसांमध्ये स्पर्धेतून बाहेर गेलेले आहेत. विशेष कामगिरी त्यांना करता आलेली नाहीये. त्यामुळेच आता निर्वी 11-514 सापे टीमकडून सापेकरांच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत आणि त्यांनी सुरुवात तर झोकात केलेली आहे या स्पर्धेमध्ये. पहिला सामना अगदी एकतर्फी त्यांनी जिंकला. स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या देखील त्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 80 धावा कुठल्या होत्या 4 ओव्हर्समध्ये. या मॅचमध्ये सुरुवात खराब आहे, परंतु संतोषनं चौकार ठोकलाय आणि त्यामुळेच स्थिती आता थोडी सुधारताना दिसते. नवीन षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज विक्की. वांद्रे संघानं देखील पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. प्रथम बॅटिंग करत असताना 63 धावांपर्यंत मजल मारली होती. हाय स्कोरिंग सामना ते देखील खेळलेले आहेत आणि या मॅचमध्ये सुरुवात खूप चांगली झालेली आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चिखड आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज विक्की. चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल होता हा. आखूड टप्प्याचा बॉल नव्हता. त्याला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा हलकासा स्पर्श होता आणि बरोबर विकेट किपरनं झेल टिपलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये ऋषिकेश. यावेळेला लॉफ्टेड शॉट, बॉल चाललाय डीप, एक्स्ट्रा कव्हर लागली वेकेंट एरियामध्ये. लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु तोपर्यंत पुरेसा वेळ आहे फलंदाजाकडे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. झटपट क्रिकेट आहे, 3-3 षटकांचे सामने, त्याच्यामुळेच भरपूर वेगवान घडामोडी आपल्याला होताना दिसत आहेत. धावसंख्या 3 बाद 12. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. सापे संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये. हो, डाव्या एष्टीच्या बाहेर स्वीप केलाय. चांगला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे त्याला देखील बीट केलाय. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. चे उद्योगपती यांचं आगमन होणार आहे. ब्ल्यू बिटल शॉपचे ते ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की सलगच्या 3 षटकारांसाठी विकेट हॅट्रिकसाठी आकर्षक टी शर्ट देण्यात येत आहे. ब्ल्यू बिटलच्या माध्यमातून त्यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होईल. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटवर नीटचा घेता आलेला नाही. थोडा अपील झालं लेग बिफोरचं, परंतु कदाचित बॅट आणि बॉलचा थोडासा स्पर्श होता, त्यामुळे पंचांनी अपील फेटाळून लावले. एकदा मिळाली. धावसंख्या 17. 17 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. वांद्रे संघाने टॉस जिंकला होता या सामन्याचा. प्रथम गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे आणि चांगली चढाओढ दिसते दोन्ही संघांच्या दरम्यान या मॅचमध्ये. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करताना दिसत आहेत आणि हेच पाहायचं क्रिकेट रसिकांना देखील, तेच प्रेक्षकांना पाहायला आवडत देखील असतं. खोलवा टप्प्याचा बॉल होता. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा होता खरं तर संतोषला, मात्र बीट होतोय. आणि डॉट बॉल फार महत्त्वाचा असणार आहे. डॉट चेंडू म्हणजे एक सोन्याची मोहरच म्हणावी लागेल 3 षटकांच्या सामन्यांमध्ये गोलंदाजाकरिता. जेवढे डॉट बॉल्स फलंदाज खेळतील तेवढं जास्त प्रेशर त्यांच्यावर वाढणार आहे. आत्तापर्यंत या षटकामध्ये
गोलंदाज विकीनं चांगला मारा केलाय. आडव्या बॅटचा प्रहार केला गॅपमधून. 2 खेळाडूंना बीट करेल का इथे प्रयत्न? लाजवाब. अप्रतिम क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की बरोबर गॅपमधून बॉल चाललाय, चौकार मिळेल आणि इथे बघायचं अपील होतंय. परंतु पंचांचं म्हणणं आहे की बॉल डेट झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. फलंदाजाचा कुठलाही इंटेंट नव्हता तिथे तिसऱ्या धावेचा. 2 धावा मिळणार आहेत. खूप काही घडतंय या मॅचमध्ये. षटक झालंय समाप्त. 9 धावा खर्च केल्या विकीनं. विकेट त्याला मिळवता आली नाही. विकेट मिळाली, एक पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली होती. सक्सेसफुल ओव्हर. धावसंख्या 19, 3 गडी बाद. पुढील सामन्याच्या टॉसकरिता सज्ज राहायचं टॉस बॉक्समध्ये. आयोजक संघ ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आई एकविरा स्पोर्ट झोपाडा आणि त्यांच्यासमोर चॅलेंज असेल संघर्ष समतानगर टीमचं. आज समतानगर टीम चांगली कामगिरी करताना दिसते. 2 सामने सलग त्यांनी जिंकलेत. या हंगामामध्ये कुठेतरी त्यांनी देखील भरपूर स्ट्रगल केलंय आणि आज खरं तर जे संघ आता शिल्लक आहेत या स्पर्धेमध्ये त्या प्रत्येक टीमला वाटतं की आम्हाला चान्स आहे, आम्हाला चान्स आहे, आम्ही एकतरी ट्रॉफी घेऊन जाणार आणि त्यामुळे जबरदस्त प्रयत्न देखील होताना दिसत आहेत. दर्जेदार क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे. आज वातावरण खूपच बदललं आहे. ढगाळ वातावरण झालं आहे सकाळपासून आणि ते देखील एक कारण राहिलं आहे की आयोजकांनी आता सामने 3-3 षटकांचे केलेले आहेत कारण आपल्याला फायनल देखील खेळवायचे. आजचं शेड्यूल जास्तच बिझी आहे. कोलो टप्प्याचा बॉल, चांगला ड्राईव्ह. 2 खेळाडूंच्या मधून गॅप शोधलाय. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुरेख फटका, चौकार. ऋषिकेश अंडर प्रेशर चांगली बॅटिंग करतोय. दुसरा चौकार त्याने ठोकलाय. या अगोदर स्वीप करत असताना चौकार प्राप्त केला होता आणि हा फटका अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळलेला फटका होता. नेत्र दीपक ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. 4 धावा मिळाल्यात. चांगली बॅटिंग. 11 धावांचं योगदान आतापर्यंत दिले ऋषिकेशनं. संघाची धावसंख्या 23. 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 30 ते 35 धावा एक चांगला स्कोर आहे आणि तेथपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. बॅक ऑफ लेंथ, मिस टाइम फटका आहे. मिडॉनचा खेळाडू बॉल खाली आणि फलंदाज बाद. योगदानाबद्दलच आपण संगीत ऐकतोय आणि इथे या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान देणारे हार्दिक स्वागत. ब्ल्यू बिटल शॉपचे ते ओनर आहेत आणि ब्ल्यू बिटलच्या माध्यमातून आपण सलगच्या 3 षटकारांसाठी हॅट्रिकसाठी आकर्षक टी शर्ट खेळाडूंना देत आहोत. बऱ्याचशा खेळाडूंनी हे पारितोषिकच जिंकलेले आहेत. ब्ल्यू बिटल द ब्रँड क्लोथिंग स्टोअर. इनसाइड एज बॉल मागे चाललाय. डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एक धाव मिळताना दिसते. नवीन बॅटरने आल्या आल्या स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. मयुरेश आहे नवीन बॅटर. तो आता असेल नॉन स्ट्रायकर सेंडला. स्ट्राईक असणारे संतोष सुतारकडे. धावसंख्या 24 आणि संतोषचा रेप्युटेशन असा राहिला आहे की शेवटच्या षटकांमध्ये तो 1-2 तरी षटकार ठोकत असतो. मागच्या मॅचमध्ये देखील संधी मिळाली होती तेव्हा 2 षटकार ठोकले होते. बहुतांश वेळेला त्याने ती किमया केलेली आहे. आता या मॅचमध्ये तो ते कार्य करेल का? 3च बॉल्स बाकी आहेत. धावसंख्या 24. गोलंदाज निखिल, मागच्या मॅचचा हिरो. फुल टॉस, लॉफ्टेड शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ ग्रेट शॉट. षटकार. आलेलो आहोत की 100 सुनार की एक लोहार की और ये सिक्सर संतोष सुतार की. काय फटका खेळलाय. ताकदवान फटका होता. फुलटॉस बॉल समोर षटकार मारणं कठीण असतं. शॉट ऑफ लेंथ यावेळेला जोरदार पंच. गॅपमध्ये बॉल परंतु फिल्डर पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरमध्ये. मुसळता बॉल होता त्याला देखील जबरदस्त फटका खेळलाय. 2 धावा मिळत आहेत. चांगली बॅटिंग करतोय संतोष सुतार. मध्ये गणेश आणि निखिल यांच्यावर मोठी जबाबदारी मला वाटतं असणार आहे धावांचा पाठलाग करत असताना. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. स्विंग अँड मिस. फार जोरानं बॅट फिरवली होती परंतु चुकीच्या लाईनवर. निराशे स्वतःवरच फलंदाज संतोष. शेवटचा बॉल डॉट. अशा पद्धतीने डावाची सांगता होते. एकूण धावसंख्या 32 आणि 3 ओव्हर्समध्ये 33 धावांचं टार्गेट. सामना जिंकण्याकरिता आई गावदेवी वांद्रे टीम समोर.
मागच्या मॅचमध्ये देखील हेच टार्गेट होतं. आणि मागच्या मॅचमध्ये ते टार्गेट चेस झालेलं नाही. संघर्ष समतानगर टीमनं 32 बनवल्या होत्या. त्या धावांचं संरक्षण त्यांनी करून दाखवलं. या मॅचमध्ये बघायचं काय घडतं. पण टॉच बॉक्समध्ये आमंत्रित करूया त्यांच्या शुभ हस्ते. पण या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. समतानगर पडगा टीमने डीपी कुरुनला पराभूत करत असताना तिसऱ्या फेरीमध्ये मजल मारली. 3 ओव्हरचा हा सामना असेल. कॉल असेल कोण कॉल जुपाडा टीमचे कॅप्टन कॉल करतील. एकविरा आई असं कॉल आहे. आई एकविरा चषकच आलेले नाणेफेक त्यांच्याच बाजूने लागलेले आणि टॉस जिंकलेल्या कॅप्टनला पण थंड पे देणार आहोत. दिनेश मांजरे यांनी पुरस्कृत केलेलं ते दिलं जाईल. हॅपी फीस दिलं जातं. जगदीश पाटील यांचा देखील आभार. थोडीशी चर्चा करूया दोन्ही कॅप्टनशी. पहिला सामना तुम्ही जिंकलात आणि त्यानंतर तुम्हाला बाय होती. तिसरा सामना तुम्ही खेळता. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. सामना जिंकला तर स्वतःच्याच मैदानामध्ये क्वार्टर फायनलमध्ये मजल मारली जाईल. समोर समतानगर संघ आपण पाहतोय ज्यांनी डीबी कुरुन सारख्या मोठ्या संघाला पराभूत केलं. त्यांच्याकडे अटॅकिंग गोलंदाजी फलंदाजी देखील चांगली. काय निर्णय घ्याल? बॉलिंग घेऊ आम्ही. बॉलिंग स्वीकारली. किती दबाणपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि आजची संध्याकाळ जुपाडा टीमच्या नावावर राहील? हो नक्कीच आम्ही प्रयत्न करू 100%. धन्यवाद. मागच्या मॅचचं काय सांगशील की समोर डीबी कुरुन संघ होता आणि संघर्ष खूप करावा लागला आणि अखेरकार तो सामना तुम्ही जिंकलात? हो, पण ते आमच्या जोडीला प्रॅक्टिस करतात तर आम्हाला माहीत होते कुठे खेळतात ना काय खेळतात, त्यामुळे आम्ही त्यांना चांगली बॉलिंग टाकली. होय, अगदी बरोबर उल्लेख केला. 33चं ते लक्ष होतं आणि चांगली गोलंदाजी करत असताना तुम्ही तो सामना जिंकलात. तुम्हाला त्यांच्या सर्व बाजू माहीत होत्या. आता समोर जुपाडा संघ आहे. बॅटिंग करायची. किती धावा बनवल्या पाहिजेत जेणेकरून सामना जिंकला जाईल? 35-40 पर्यंत मॅच होईल. नक्कीच. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा. नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर जुपाडा टीमने समतानगर पडगाच्या विपक्षामध्ये गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे माझे सहयोगी समालोचक उपस्थित आहेत. अजय गरज सर, थँक्यू. धन्यवाद दीपक. दरम्यान या ठिकाणी शिवाजी भालेकर यांचे वडील सन्माननीय बबनजी भालेकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन नियोजन शिवाजी भालेकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून. डावाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल वाईड. 33 धावा बनवायच्यात विजयाकरिता आई गावदेवी वांद्रे संघाला. 11ची सरासरी गाठायचे. गोलंदाजीला सुरुवात केली आहे कुमारनं. धारदार गोलंदाजी अपेक्षित असणार आहे कुमारकडून. पॉवर प्लेचं षटक तो हाताळतोय. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर. जय आणि निखिल ही सलामीची जोडी. ओहो, बॅटची खड होती परंतु विकेट किपर मोहनकडून चूक घडली आहे. सहज सोप्पा साधा झेल ड्रॉप झालाय. आज कॅचेस भरपूर ड्रॉप होताना पाहिल्यात आपण आणि त्याचा फटका देखील काही संघांना बसलेला आहे. विशेषतः पहिल्याच मॅचमध्ये आपण बघितलं होतं शिवगर्जना चिंबेपाडा टीमनं महत्त्वाच्या क्षणी झेल ड्रॉप केले होते आणि अखेर पहिल्याच फेरीमध्ये त्यांना ही स्पर्धा सोडावी लागली. बॅटच्या अगदी वर लागला होता. फ्लॅट 6 पाहायला मिळाला. चौकारानंतर षटकारातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11वर. 33चं लक्ष आहे. मागच्या मॅचमध्ये 33 धावा डिफेन्स झालेत समतानगर पडगा टीमने. मागची मॅच वेगळी होती. ते दोन संघ वेगळे होते. हे दोन संघ वेगळे खेळतायत आणि वेगळा रिझल्ट देखील कदाचित पाहायला मिळेल. सुरुवात चांगली केली फलंदाजीमध्ये जयनं. जो झेल ड्रॉप झालाय त्याचा फायदा घेतोय. यावेळेला सिंगल ओव्हर थ्रो परंतु बॅकअप करण्यासाठी फिल्डर आहे विकेट किपरच्या मागे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या बिनबाद 12. 11ची सरासरी पाहिजे आणि पहिल्याच 4 बॉलमध्ये 12 धावा आल्यात. सुरुवात चांगली झाली. कमबॅक करावं लागणार आहे गोलंदाजाला. झेल जेव्हा ड्रॉप होतो ना तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य थोडंसं खचत असतं आणि त्याचा परिणाम त्याच्या गोलंदाजीवर बऱ्याचदा होताना आपण बघितलंय. कुमार वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर दिशा भरकटत असताना हा वाईट बॉल आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 13. आणखी 20 धावांची आवश्यकता. चांगल्या स्थितीमध्ये जाताना दिसतोय आई गावदेवी वांद्रे संघ.
दुष्काळात 13वा महिना करत असताना कुमार 2 एक्स्ट्रा धावा खर्च केलेत. एक षटकार आणि एक चौकार देखील पाहायला मिळालं. थोडा स्लोवर टाकलाय यावेळेला. स्लॉग हिट बॉल हवेत आहे परंतु गॅप शोधलाय. चांगला फटका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिलच्या बॅटमधून येत आहेत 4 धावा. चौकार. चांगला इन्फॉर्म बॅटर आहे. स्लोवर बॉल चांगला पिक केला त्याने आणि फेकला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मागच्या मॅचमध्ये 32 धावांची तुफानी खेळी केली होती. ओ हो हो हो, वेगवान बॉल परंतु दिशेवर अजिबात कंट्रोल नाहीये. विकेट किपर मोहन देखील चुका करताना दिसतोय. 2 धावा वाईटच्या रूपात मिळत आहेत. बोनस रूपाने धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वर. या ओव्हरचा तिसरा वाईट. ज्यावेळेस लॉस करून मॅच तुम्हाला जिंकायची असते त्यावेळेस एक्स्ट्रा धावांपासून थोडंसं बॅटरला दूर ठेवावं लागतं. फुलटो होता समोर, लॉफ करून दिले. गॅप मधून बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार येतोय बॅटर निखिलच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावर आपण एक सन्मान पार पडणार आहोत. विकास बजागे वांद्रेचे युवा उद्योजक त्यांच्या माध्यम आपण जर विचार केला षटकारांच्या साठी ब्लू विटल त्यांचं शॉप आहे. त्यांच्या माध्यमातून एक टी शर्ट दिलं जातं. त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना त्यांचे देखील धन्यवाद. या विभागामध्ये प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांचं पडगा या ठिकाणी शॉप आहे. युवा उद्योजक आहेत वांद्रे गावचे. विकास बजागे यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना षटकारांच्या साठी टी शर्ट त्यांनी पुरस्कृत केले. त्यांच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर निशांत बबन भालेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवाजी यांचे वडील बबन भालेकर यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. त्यांच्या समेत गोलू देखील आपल्याला ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतोय. बबन भालेकर यांना या ठिकाणी सन्मानित करत असताना मायाची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. नवीन षटक घेऊन दत्ता. पहिलाच बॉल ओव्हर पिच लॉफ्टेड शॉट. बॉल हवेत आहे. वेगानं वारे वाहत आहेत आणि वाऱ्याच्या सोबतच बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार. अप्रतिम फटके जयच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार वैयक्तिक 17 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि आता फक्त 4 धावांची गरज. एकतर्फी सामना होत असताना पुन्हा एकदा खोदून काढले समोरच्या दिशेने. लॉफ करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येतोय जयच्या बॅटिंग मधून. जयने विजय प्राप्त करून दिले वांद्रे टीमला. एकतर्फी ही लढाई लढवली जय आणि निखिलने. अप्रतिम फटके. निखिलच्या बॅटमधून 2 चौकार, जयच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आलेत.